प्रस्तावित तिसऱ्या मुंबईवर सुद्धा भोंदू अशोक खरातचा डोळा आहे। खरातनं उरणमध्ये स्वस्तामध्ये जमीन खरेदी केलेली होती। उरणमधल्या चाणचे गावात 58,50,000 रुपयांमध्ये जमीन खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे। बाजारभाव 3 ते 4 कोटी असताना सुद्धा त्याने इतक्या स्वस्त दरामध्ये ही जमीन खरेदी केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। अटकेच्या दिवशीच व्यवहाराची वर्दी नोटीस सुद्धा प्रसिद्ध झाली। खरात कोठडीमध्ये असताना महिन्याभरात 13 एप्रिलला फेरफाराची नोंद सुद्धा मंजूर झाली आहे। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांच्याकडे। सागर, अतिशय महत्त्वाची बातमी आज कोर्टामध्ये खरातला हजर केलं जाणार आणि त्याचबरोबर तिसऱ्या मुंबईमध्ये त्याने अतिशय स्वस्त दरात खरेदी सुद्धा केलेली होती जमिनीची, ही बाब आता समोर आली आहे। नक्कीच खरं तर अशोक खरात याला आज पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। 5व्या गुन्ह्यातील पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आलेली होती। त्यानंतर पुन्हा एकदा SITने न्यायालयासमोर 6व्या गुन्ह्याची तपासणी करण्यासाठी पुन्हा एकदा अशोक खरातला ताब्यात घेण्यात येण्यासाठी अर्ज दाखल केलेला होता। त्याला अर्जाला न्यायालयाने मंजुरी देत आज पुन्हा एकदा अशोक खरातला न्यायालयात हजर करण्यात येणार आहेत। काल SITने याचा अशोक खरातचा ताबा घेतला आणि आज 6व्या गुन्ह्याच्या तपासासाठी पुन्हा एकदा पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे। यात 6व्या गुन्ह्यामध्ये देखील अशाच पद्धतीने महिलेचा लैंगिक शोषण केल्याचं समोर येत आहे। हिला देखील मी देवाचा अवतार आहे, मी जे सांगतो ते तू करत जा, यामुळे तुझ्या कुटुंबाचं भलं होईल आणि तुझं कुटुंबाचं जीवन चांगलं होईल, अशा पद्धतीच्या भूलथापा ज्या आहेत त्या अशोक खरातने ह्या महिलेला दिलेल्या होत्या आणि यामुळे या महिलेने या सगळ्या भूलथापाला बळी पडत ह्या महिलांवरती लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आलेली होती। याचा जो तपास आहे तो SITला करायचा आहे। यामुळे पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती न्यायालयासमोर SIT मागणार आहे। यामुळे आता SIT न्यायालयासमोर कुठकुठले मुद्दे मांडते आणि कुठल्या मुद्द्यांवरती पोलीस कोठडी मिळते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची बातमी अशी आहे की अशोक खरातच्या जमिनीच्या बाबतीमधले देखील आता महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स असतील, त्याचबरोबर ती जमिनीचे जे व्यवहार असतील ते ईडीने तपासलेले होते। मात्र आता पुन्हा एकदा एक महत्त्वाची बातमी समोर येताना पाहायला मिळते। मुंबईचा तिसरा जो डोळा आहे म्हणून ओळख आहे तिथं ते देखील उरणमध्ये जी जमीन आहे ती कमी भावामध्ये विकत घेतल्याचा माहिती जी आहे आता ती समोर येताना पाहायला मिळत आहे। उरणमध्ये अशोक खरात यांनी जमीन घेतलेली आहे। उरण येथील चांचणे येथे 58 लाख रुपयामध्ये ही जमीन घेतलेली आहे आणि बाजारभाव जर बघितला इथं तर ती 3 ते 4 कोटी रुपयाचा आहे। मात्र कवडी भावामध्ये ही जमीन घेतल्याची समोर माहिती येते आणि विशेष बाब म्हणजे अटक होण्याच्या दिवशी म्हणजेच 17 मार्चला व्यवहाराची वर्दी नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि कोठडीत असताना महिनाभरात 13 एप्रिलला फेरफारची नोंद जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे। यात जर बघितलं तर प्रस्तावित तिसऱ्या मुंबईत अशोक खरातचा डोळा असल्याचं समोर येत आहे। या सगळ्या प्रकरणाकडे जर बघितलं तर अशोक खरातने उरणमध्ये देखील कवडी मोल भावामध्ये जमीन घेतल्याचं समोर येताना पाहायला मिळत आहे। तर आता या अशोक खरातने वेगवेगळ्या पद्धतीने कशा लोकांना भूलथापा देत कवडी मोलामध्ये जमीन कशा पद्धतीने बळकवला हे समोर येताना पाहायला मिळत आहे।